नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कुबेर समृद्धी सोसायटी डोंबिवली पश्चिम येथे राहणाऱ्या स्मिता हेमंत म्हात्रे या वहिनींना आज भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. कुटुंबातले सगळे सदस्य आजपर्यंत ज्या गोष्टी माहिती आहेत त्या तर माहीतच आहेत, ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या कशा डब्यातून बाहेर पडणार हे ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. आता सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? मी बालपण माझं सांताक्रूजचं. घरी कोण कोण होतं? घरी मम्मी पप्पा आणि 2 भाऊ. कसं गेलं बालपण? खूप छान गेलं. बरं, तुमचं बालपण? माझं बालपण डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीत कुठे? डोंबिवली देवीचा पाडा इथलंच माझं बालपण. कसं गेलं बालपण? बालपण म्हणजे जे गावातले पण हे जगलो आणि शहरातलं पण हे जगलो, दोन्ही बालपण तिथे जगलो. काय असतात हे दोन? काय काय दोन म्हणजे गावातलं जे वातावरण होतं त्याच्यामध्ये शिक्षण शहरात झालं. डोंबिवली म्हणजे सिटीपासून थोडं 1-2 किलोमीटरवर आमचं गाव देवीचा पाडा, पण सिटीमध्ये शिक्षण झालं आणि गावातलं जे खेळणं याची मजा जी होती ते वेगळं बालपण वगैरे सगळं तुमचं डोंबिवलीमध्येच. नाही, स्कूलिंग मध्ये डोंबिवली सिटीमध्ये झालं आणि कॉलेज उल्हासनगरला झालं. उल्हासनगर. घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी आई वडील, लहान भाऊ आणि एक बहीण. आता तुम्ही काय करता? आता मी ऍक्च्युअली एक्स बँकर आहे आणि आता रिअल इस्टेट मध्ये आहे आणि ट्रॅव्हल्सचं पण. बर, आपण काय करता? मी जॉब करते शिपिंग मध्ये हॅपॅग्लॉयडला. मग डोंबिवलीवरून बोटीत नाही तर? ट्रेनने, मेट्रो. अच्छा, पण कसं गेलं बालपण तुमचं? बालपण छान गेलं. आधी सांताक्रूजला बालपण, मग लग्न डिरेक्टली डोंबिवली. सांताक्रूज ते डोंबिवली हा प्रवास कसा काय झाला? एकाच ऑफिस मध्ये. अच्छा, तुम्ही नोकरी करत होता? हो. एकत्र? मग काय झालं? हे माझे सिनियर होते. असं वागवतात ज्युनियर? नाही, ज्युनियरने आम्हाला वागवलं. ज्युनियरने आम्हाला वागवलं, आम्ही नाही वागवलं. कशी ओळख कशी झाली? ओळख असेच म्हणजे कलिग्स आम्ही झालो आधी, आणि मग आमची कॉमन फ्रेंड आहे प्राची म्हणून. तिने खूप दोघांना आम्हाला पुश केलं, म्हणे की सेम कास्ट आहे तर बघा तुम्ही, होऊ शकतं, चांगलं आहे. तिने खूप जास्त पुश केलं म्हणून मग. आणि आम्ही सेम फ्लोअरला होतो आणि मी सिनियर असल्यामुळे हे नवीन ट्रेनिंग घेऊन आलेले तर कॉल्स वगैरे ऐकायला आमचे यांना बडिंग करायला बसवायचे आमच्या बाजूला. तेव्हा सुरुवात कोणी केली? सुरुवात तशी तिनेच केली. असं काय काय? नाही, सुरुवात यांनीच केली. कशी कशी? काय नाही, चॉकलेट आणायचे मला. चॉकलेटचे काय असं खिशात द्यायचं? नाही, पण ही चॉकलेटची सवय कधीपासून लागली तुम्हाला द्यायची? नाही, माझ्या खिशात असायचे चॉकलेट्स. हो. आणि काय तिथे कोणतं एखादं स्टडी मॉड्यूल कोणाला कम्प्लीट करायचं असेल ना तर मग त्याला सांगायचं एक चॉकलेट घे आणि कम्प्लीट करून दे. हे झालं, त्याच्यामुळे चॉकलेट खिशात घेतला. पण मग गावात असताना सुद्धा चॉकलेट वाटायची? नाही, गावात असताना म्हणजे नाही. शहरात असताना म्हणजे, कारण तुम्ही म्हणालात ना बालपण दोन्ही. नाही, ते कॉलेज, इथे ऑफिसमध्येच, कॉलेजमध्ये चॉकलेट ऑफिसमध्येच गेले. बरं, पण मग त्या चॉकलेटने सगळा प्रभाव पडला का? हो. चॉकलेट, त्यांची पर्सनॅलिटी आणि शांत स्वभाव. मग त्यांनी प्रपोज केलं तुम्हाला? हा, प्रपोज म्हणजे मला करून घ्यावं लागलं. म्हणजे आम्ही फिरायचो ऍज अ फ्रेंड. असंच गंमत? फिरायचो म्हणजे त्याला काय अर्थ आहे का? फिरायचं म्हणजे, पण असं ऑफिशियल प्रपोज नव्हतं केलं होतं. ऑफिशियल प्रपोज आणि अनऑफिशियल प्रपोज काय? नाही, म्हणजे मी डायरेक्ट लग्नासाठीच विचारलं तिला. हो. कुठे? इथे आपलं कांजूरमार्ग स्टेशनला. काय स्पॉट आहे रोमॅन्टिक. मूवीला येत होतो, मूवीला चाललेलो कांजूरला. बरोबर. तर तिथे तिकीट्स मिळाले नाही. तेव्हा फना पिक्चर रिलीज झाला होता आणि फुल हाऊसफुल होता. तेव्हा मला सांगा, आपण घरी कधी आता फणा काढतात का? नाही. त्याचाही जोक आहे. मला ह्यांनी बोलवलं कांचूरमार्ग. मी सांताक्रूजहून कांचूरला वेरी, मला सेंट्रलचं काहीच माहित नव्हतं. मी आले, हे पण आले. कांचूरला तिकीट मिळालं नाही म्हणून आम्ही ठाण्याला गेलो. ठाण्यालाही तिकीट मिळालं नाही, मग डोंबिवलीला येऊन मूवी बघितली. मी माझ्या मित्राला फोन केला, तू जेवत होता, त्याला म्हटलं एक काम कर, 2 तिकीटं काढ, मी स्टेशनला पोहोचतो, मला तिकीट दे. त्या बिचाऱ्याने मला तिकीट तिथनं येऊन दिली. डोंबिवली ऑल द वे सांताक्रूज टू डोंबिवली मूवी बघण्यासाठी आले मी. फणा. आणि मग तिकडनं परत कसे हे सोडायला आले? सोडायला, सांताक्रूज पण सोडायला आणलं मी. तर मला सेंट्रल माहितच नव्हतं ना काही जास्त. पण मला सांगा, एका चित्रपटासाठी इतका प्रवास करून तिथे जायचं कसं होतं? यांच्यासाठी होता ना. यांच्यासाठी होतं. पण मग घरी तुमच्या कळलं नाही?
नाही असं कळलं नाही. मीच मग पहिल्यांदा गणपतीला गेले ह्यांच्याकडे. तुम्ही हो माझ्या घरी जेवायला मग डायरेक्ट. तुमच्याकडे गणपती समोर चॉकलेटच होती का मोदक? चॉकलेट नाही, माझा भाचा आला आईला सांगायला लागला काय की मामी चांगली आहे, मामी चांगली आहे. आता आम्ही अजून काही सांगितलंच नव्हतं, तो बोलायला लागला. नंतर मग हे गेल्यावर मग मला चाललं, म्हटलं चालेल आपल्या कास्टमध्ये, म्हणजे तसं हे नाही पण आहे चांगलं आहे, तर मग चालू विचारूया घरी त्यांच्या. मग काय घरून तुमचे होकार? हा माझ्या घरी मग दिवाळीला बोलवलं मी फराळासाठी. अच्छा तुम्ही म्हणजे बरं आहे, एकदा गणपती नाही तर दिवाळी. हा? कुठले सण शिल्लक ठेवले त्या नाही नाही 2 सण म्हणजे कम्प्लीट केलं. 2 सणात संपवला विषय. विषय संपवला. आता किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष झाली. अरे वा. तुमचं ते चॉकलेट चालू आहे प्रकरण का? चालू आता आहे ती अजून. पण ते त्यांना पण वाढलं ना चॉकलेट. कशी साथ दिली तुम्हाला? सात म्हणजे तिने खूप ऍक्च्युली टाउन लाईफ आणि डोंबिवली म्हणजे सबअर्बन लाईफ मध्ये तिने खूप कॉम्प्रोमाइज केलं. ट्रॅव्हलिंग बेसिकली इकडं तिला एवढं ट्रॅव्हलिंग नव्हतं, तिकडे ट्रॅव्हलिंग तिला खूप, तरी ती म्हणजे रोजचं दैनंदिन जे आहे तिचं ऑफिसचं रुटीन ती खूप व्यवस्थित पार पडते. सकाळी लवकर उठून आहेत ते तुझं मुलीचं कामं वगैरे आटपून मग ती ऑफिसला वगैरे कधी चिडत नसतील ना? नाही ते नाही मी बोलू शकतो. चिडचिड म्हणजे पहिला पिक्चर फना दाखवायला आम्ही सांगितला होता. का हो इतकं चिडता? आता होते चिडचिड, हेक्टिक शेड्यूल असल्यामुळे होतं कधी कधी. आणि मग सगळा राग तुम्ही कोणावर काढता? नाही किमळ्यावर निघतो आता, माझ्या मुलीवर निघतो. मुलीवर काढते आणि मग मला तो किमया ही सगळी चॉकलेटची किमया आहे, लक्षात ठेव. पण आता एकदम व्यवस्थित आहे, हो, आनंदात. एकदम छान. हो गेले. पण आता या ठिकाणी दोघांना मिळून एक मी आव्हान देणार. ओके. आव्हान सोपं आहे. तुमच्यासाठी हा रंग आहे, ते वारली पेंटिंग केलेला जो कप आहे तो तुमच्यासाठी आहे. खेळ सुरू झाल्यानंतर एकाच हाताने दुसरा हात लावायचा नाही. तुमच्याकडे जो रंग आहे त्या रंगाचेच कप तुम्ही गोळा करायचे, तुम्ही वारली पेंटिंगचे गोळा करायचे. आणि आपण बघूया दोघांनी मिळून 30 सेकंदामध्ये जर 5 कप गोळा केले तर पहिलं बक्षीस, 10 कप झाले दोघांचे मिळून तर दुसरं बक्षीस, 15 कप जर गोळा झाले तर तिसरं बक्षीस, आणि 20 कप जर गोळा केले तुम्ही तर चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात येणार. बघूया हा खेळ कसा खेळणार. तुमची वेळ सुरू होते आता. 15 सेकंद राहिली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. वेळ संपली. 1, 2, 3, 6, 7, 8. तुम्ही 8 गोळा केले. ओके. मिस्टरांनी म्हणजे आता 5 गोळा केल्यामुळे पहिलं बक्षीस मिळालं. 10. चला 2 बक्षिसं झाली. 2 त्यांनी 2च गोळा केले. 11, 12, 13, 14, 15, 16. अभिनंदन, खूप छान खेळ खेळला. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं वहिनी, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. आणि 16 कप गोळा केल्यामुळे ही चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. बरं आधी तुम्ही खाली जे बसलेले आहेत ना, तुमच्यापासून सुरुवात करतो. तुमचं यांच्याशी काय नातं आहे? मोठी बहीण आहे. तुम्ही सगळ्यात लहान? हो. कशा वागायच्या तुमच्याशी? लहान असताना? छान होत्या. हा? छान वागायच्या. कधी छान. काही त्रास नाही तिला. कधी त्रास नाही? पण आता लग्नानंतर त्रास दिला. लग्नाच्या आधी रागवायची नाही, लग्नाच्या नंतर रागवायला लागले. या तिकडचा इम्पॅक्ट इकडे का जातोय सगळा इफेक्ट? काय हो, कशामुळे असं झालं? काय माहिती कशामुळे. माझ्या नंदेची नणंद वहिनी येते. नंदेची वहिनी. हो. बरं. काय कसा आहे स्वभाव त्याचा? माझी चांगली मैत्रीण आहे. हो. हो. मग एकदम वागायला वगैरे चांगले आहे. हो माझ्याशी तुम्ही कुठे एकदम असता छान. राहायला? डोंबिवली. अरे तुमचं बरं आहे, डोंबिवली. आपण कोण? मोठ्या आत्याची मुलगी. मग काय हो, काय तुम्ही लहानपणापासून बघितलंय त्यांना? हो. हो. कशा होत्या वागायला? चांगले आहेत. होय ना, काही त्रास नाही? नाही काय. मी तिची नणंद. अरे वा. तुम्ही आधी गेला घरातनं की या आधी आल्या? आधी ती आली, आली. मग नेक्स्ट मंथ मध्ये मी गेली. महिन्याभरात बाहेर काढलं तुम्ही? फिक्स होतं ना ऑलरेडी, अच्छा, आधी ठरलं ठरलेलं होतं? होतं. मग काय. हा, मग ते असं सांगा ना. असं वाटायला आम्हाला वाटलं की या आल्या आणि लगेच तुम्हाला बाहेर काढलं. नमस्कार. तुमचं मी काय? मोठी जाव. बापरे.
म्हणजे तुम्ही सगळे एकत्रच राहता की आता वेगळी वेगळी घर असं बाजूबाजूला सगळी वेगळी घर आहेत पण होय. काही फंक्शन असल्यावर मग सगळे की एकत्र. सगळे एकत्र असं. काय सांगाल जावेबद्दल? छान आहे ऐकते. माझी वहिनी वहिनी म्हणजे तुमचे भाऊ मोठा भाऊ मोठे बंधू. मोठं भाऊ, बरोबर. तुम्हाला हे प्रकरण समजलं त्या तुमची रिॲक्शन काय होती? नाही मला चालणार होतं काय हरकत नव्हती माझी. या ठिकाणी ना एक छोटासा खेळ आहे. मला बघायचं तुम्ही यांना बक्षीस मिळवून देणार का? त्यासाठी ही उशी आता गाणं सुरू झालं की पुढे पुढे जाईल. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी एक शिक्षा असणार. ती शिक्षा पूर्ण केली तर तुम्ही कुटुंबाचे सदस्य यांना बक्षीस मिळवून देणार. त्यामुळे आता मला बघायचंय तुम्ही राग काढता का बक्षीस मिळवून देता. कारण शिक्षा पूर्ण नाही केली तर मला कळणार की त्या मुद्दाम करताय. तुम्हाला बक्षीस मिळून नाहीये म्हणून. बघूया काय होणार या खेळात आणि त्यासाठी हे गाणं. दोन. बघूया कुठली शिक्षा आहे तुमच्यासाठी. गाण्यावर नाच करायचा आहे. चला गाणं. अभिनंदन. पहिलं बक्षीस तुम्हाला. थँक्यू थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. गाणं. बघितले की शिक्षा येते. सांगा एक कुठली चिठ्ठी घ्या. 5. 1 2 3 4 5. 30 सेकंदामध्ये तुम्हाला 5 फुगे फुगवायचे. मोठी ऑर्डर येते. एवढे एवढे तुमची वेळ सुरू होते आत्ता. बघा 20 सेकंद होत आली आहे. हे बघा वेळ संपली. दुसरं बक्षीस त्यांनी तुम्हाला मिळवून हो दिलं. थँक्यू थँक्यू. झी मराठीकडून ही भेट. म्युझिक. एक 2 3. चला एकही क्षण न थांबता 15 सेकंदामध्ये 10 कडधान्यांची नावं सांगा. मटकी, चवळी, चणे, वाल, 4. काळ्या वाटाणे, लाल चणे, उडीद. काय ग? वेळ संपली. मला वाटलं तुम्ही चण्याचे 10 प्रकार सांगता. लाल चणे, हिरवे चणे, काळे चणे, पिवळे चणे. नमस्कार. तुमच्याशी बोलतो पण जरा त्या वरती सिनियर आहेत ना, कोण कोण आहेत सांगा आधी, ओळख करून. ह्या आमच्या आई सासूबाई माझ्या. सासूबाई नमस्कार. त्यांच्या बाजूला माझी मम्मी. आई नमस्कार. त्याच्या बाजूला आत्या. त्याच्या बाजूला वहिनी आहे माझी. बरं मागे हे म्हणजे शेजारी आहेत. हे पण शेजारी आहेत बाजूचे. नमस्कार. हा माझा भाऊ. बर. हा जावेचा मुलगा. हो हो हो. ही माझी मुलगी किमया. स्वीटू नंडेची मुलगी. स्वीटू.
हा जान्हवी नाव आहे, जान्हवी स्वीटू नाव आहे, म्हणतात आम्ही तिला. स्वीटू बोलतो तिला. चेहरा चॉकलेटचा आहे तुला. आणि ही मैत्रिणीची मुलगी आहे अनन्या. सगळे एकदम गोड गोड, सगळे छोटे छोटे बाळ. हं? मस्त, सगळे गोड दिसताय तुम्ही. नाही तर म्हणतील तिला चॉकलेट म्हटलं. हा, तुम्ही सगळे चॉकलेटचे डबा आहात. ओके. आधी सासूबाई सांगा हो सुनेबद्दल. सून स्वभावाने चांगली आहे, पण राग पटकन येतो तिला. राग कमी केला पाहिजे. राग कमी केला पाहिजे थोडा. पण तुम्हाला गंमत सांगू, तुमची नात आहे ना पाठी, तुम्ही राग येतो म्हटल्याबरोबर ती म्हणाली बरं झालं आजी बोलली. असेच तिचे एक्सप्रेशन होते. बरं झालं सांगितलं. रागावरती कंट्रोल केला तर बरं होईल. बरं होईल. बरं, पुढे. हाय थोडा तापट स्वभाव. होय ना. जावयांबद्दल काय? जावे खूपच छान. बरं, अजून कोण? तुम्ही बोलणार? बोला लवकर. चांगलीच आहे. आम्ही वाईट आहे म्हटलं नाही. ठसा सांगताय चांगली आहे. बरं बरं बरं, तुमच्याबद्दल काही आरोप आलेत. राग लवकर येतो, पहिला आरोप. मान्य? मान्य. अरे वा, काय गोड आरोप केलाय. कामाचा कंटाळा आहे. हे माझ्या मुलीने लिहिलं असेल. माझ्याकडे लिखित आरोप आहे. थांबा. तुमच्या मुलीला जी भाजी आवडते ना ती कधीच तुम्ही करत नाही. बरोबर. हा? बरोबर बरोबर. बरोबर. मिस्टरांना कधीही वेळेवर जेवायला देत नाही. आणि सगळ्यात चांगला तुमचा एक गुण दिलाय की तुमचा मूड जर चांगला नसेल तर तुम्ही सगळ्यांचा मूड कसा खराब होईल याचा प्रयत्न करता. हे नक्की माझ्या मुलीने लिहिलंय. 100% माझ्या मुलीने लिहून घेतलं. अरे कोणी लिहिलंय ते विचारलेलंच नाही. पण माझा मूड चांगला नाही ना, तुमचा चांगला आहे ना. मान्य आहे का पण हा आरोप? असं का करता पण तुम्ही? असं काही करत नाही मी शांत असते चिडल्यावर. तुमचं काय म्हणणं हो? नाही नाही, आमच्या दोघांची मूड आम्हाला दोघांना वेगळं व्हायला लागतं. बाबा आपण दोघंच गप्पा मारत बसूया आणि आपण हसूया. तिला मग राहू दे तिचा मूड वाईट. हो, नवऱ्याचा सतत रागराग करता. तुम्ही काय सगळ्यांना सुपारी देऊन आणलेली दिसतंय काय हो? का चॉकलेट दिली होती येताना? घरात कामं पडलेली असतात. हा, पण तरी पेपर वाचण्यात वेळ घालवता आणि त्यामुळे स्वभाव आळशी आहे असा मला प्रश्न पडलेला आहे. असं कोणीतरी लिहिलंय. कामं 2च करणार पण सांगणार मी 10 केली. काय गोड आरोप आहे माहिती. नवऱ्याने जेवण करून ठेवले असेल तर उत्तम. ऑफिस वरून आल्यावर आयतं ताट तर मॅडम खुश. बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. स्वतःला तुम्हाला जेवण बनवायचा प्रचंड कंटाळा आहे. एकदम खूपच. त्यामुळे मिस्टरांना जेवण करावं लागतं. ते आवडीने आवडीने करतात. करतात. आवड आहे मला. त्यांना खूप आवड आवड आहे. आहे. जेवणाची पर्याय नाही ना. आवड पर्याय नाही म्हणून तो निवडला. आता उपाशी नाही राहू शकत. पर्याय नसल्यामुळे आवड निर्माण केली. पण काय प्रेमळ आहे तो हे. हो ना. हो. बरं, हे सगळे आरोप जे केलेत सगळे, तुमचं काय म्हणणं आहे या आरोपात? चिडचिड करते, बरोबर आहे. होते चिडचिड माझी. थोडं रागावर कंट्रोल करायला हवं. हवा. आळशी नाहीये मी. नाही पण ती 4 कामं करता आणि 10 सांगता ते काय आहे? काय मलाच माहित नाही कोणी. बरं, दुसरी गोष्ट, मिस्टरांनी जर घरी जेवण असं वाढलेलं ताट दिलं तर तुम्ही खुश असता. एकदम हेवन. हो. स्वर्गच म्हणजे. मला सांगा, साधारण 30 दिवसात हे 25 वेळा तुम्हाला असं योग्य नाही असेल नाही, ना? आठवड्यात ना एकदा, फ्रायडेजला मोस्टली होतं असं. असं होतं. एरवी काय करता? चायनीजची गाडी? नाही नाही, मी बनवते. हो. हॉटेलचं जेवण सहसा नाही, खूप रेअरली. order करत. घरचं जेवणच. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? पटकन राग येतो. काय हो? राग आहे, टेम्परमेंट मध्ये आहे. पण ते कमी करायला करावं पाहिजे लागेल, ना. करणार. काय आहे, कारण तुम्ही जसे वागणार तसं ती किमया बघणार. बरोबर. आणि इतकी गोड आहे ती किमया. किमयाला जरा माईक द्यावं. किमया, तुझं काय म्हणणं आहे? बाबा जेवण चांगलं करतात की आई चांगलं करते? पप्पा. त्याचबरोबर हा कार्यक्रम संपलेला आहे. आजपासून वहिनींनी ठरवलेलं आहे की आपल्या रागावरती नियंत्रण ठेवायचं आणि मिस्टरांचं सुद्धा तीच कमिटमेंट आहे. कारण शेवटी राग कमी झाला तर आनंद, त्या आनंदात होणारी वाढ दुपटी तिपटीने नाही तर 100 पटीने असेल. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आता आपण सन्मानाच्या क्षणाकडे वळूया. आणि त्यासाठी झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि
आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.